जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. हे सगळं छान व्यवस्थित पार पडू दे. हे कुठलाही प्रॉब्लेमच नको यायला आता. तू असले काही विचार मनात आणू नकोस. काहीही होणार नाही, सगळं मस्त होणार आहे. डोंट वरी, रिलॅक्स. आहे ना. मग ही सगळी जबाबदारी प्रोजेक्टची तूच घे ना. म्हणजे मी या प्रोजेक्ट मध्ये यायलाच नको, भानगडच नको काय. ओके, म्हणजे चालेल. मला तू म्हटलेलं जास्त आवडेल. अर्थात पुढे जाऊन तू नावाने हाक मारायला लागशील, पण सध्या पुरते तू. ओके ओके, तू कूल. सो वेलकम टू आवर ऑफिस. थँक्यू. लेट्स स्टार्ट. मलाही तुला काही सांगायचंय. बोला ना. नाही, असं इथून फोनवरनं नको. घरी आल्यावर मग आपण प्रत्यक्ष बोलू. काय ना देव, तू प्रेमात पडला. काय असतोय, खरं सांगतोय मी. काही टेन्शन बिन्शन घेऊ नको. आदित्यला मी उद्या व्यवस्थित सगळं समजावतो, त्याला सगळं सांगतो आणि मी त्याच्याबरोबर सतत असणार आहे. डोंट वरी. नाही, तसं काही झालं तर मी आहे. नाही नाही, तू काही करू नकोस. आता तू काम कर ना. तू चहा घे थोडा. हा, मी सांगतो चहा. हे नको नको, मी झालाय माझा. अरे चहा नको. हो, नाही नाही नाही, मला आता नाही घ्यायचं आहे. नाही, अर्धा कप. अरे नाही रे बाबा, नको ना. बोटभर घे रे, आपण शेअर करू ना. तू तर जाणार होतास ना रे. निघतोय मी. बघ स्वतःकडे. प्रेमा बिमा ताई म्हणे. ए आदित्य, ऐक ना. आदित्य, हॅलो. काय लक्ष कुठे आहे तुझं? काही नाही, ते तू बोल ना, काय म्हणत होतीस? काय नाही, जेवणाचं काय करायचं सांग, तसं मी करते. ए, रोज घरातलंच काहीतरी खाण्यापेक्षा आज मस्तपैकी बाहेर जाऊया. चल, रेडी हो. तू इतका हॅपी आहेस? मी वाटच बघत होतो. खरं तर ज्या दिवशी त्यांनी मला विचारलं होतं ना, त्याच दिवशी माझ्या डोक्यात ट्यूब पेटली होती. अच्छा, मग तू आधी नाही का म्हणालास? आधी नाही म्हणालो कारण मी जर हो म्हटलं असतं तर माझं महत्व वाढलं नसतं. मग जेव्हा त्यांनी माझ्या समोर विचारलं तेव्हाही तू नाही म्हणालास का? कारण तेव्हा त्या कामात कुठेही मीरा नव्हती. आपल्याला मीराही हवी. मी मुद्दामच नाही म्हटलं होतं. मला माहित होतं देवाशिष आणि वासू मीराला माझ्याशी बोलायला पाठवणार, आणि मग मीरा मला इथे रिक्वेस्ट करायला येणार. आणि एकदा का ती आली की हे सगळं कोणामुळे झालं तर मीरामुळे झालं. हे चित्र मला निर्माण करायचं होतं आणि अगदी तसंच झालं. येस, आता आपण जे काही करू ना त्याचा पश्चाताप फक्त देवाशिषलाच नाही तर मीरालाही झाला पाहिजे. इतकं परफेक्ट प्लॅनिंग होतं माझं. आदित्य, I'm just so proud of you. हॅलो. हा, मिसेस कामत आहेत का? हो, आहेत ना. पण आज मिस्टर कामतांनी कसे काय मिस्ड कॉल दिले? अरे म्हणजे आठवण आली म्हणून दिले. मिसेस कामत बिझी नसतील तर बोलता येईल मला. हो, बोलू शकतात ना. पण काय आहे की फक्त काही अर्जंट काम असेल तरच मिस्ड कॉल द्यायचे असतात. काय अर्जंट काम आहे तुमचं, बोला. हो, पण आता इथे काही फार अर्जंट काम नाही आहे. म्हटलं बायकोला फोन करावा, आठवण येते तिची खूप.
मला जर बोलावंसं वाटत असेल तर मी कॉल करायचा नाही का मग? नाही नाही, असं काही नाहीये, मी मस्करी करत होते. तुम्ही कधीही फोन करू शकता मला, आणि मिस्ड कॉल द्यायची काय गरज आहे? मी फ्रीच असते, घरीच असते मी, वेळ असतो मला. पण मला सांगा, तुम्ही कसं काय इतके निवांत आज? बराच वेळ मिळाला तुम्हाला, कसं काय? सांगितलं ना आता मी, आदित्य सगळं प्रोजेक्ट करतोय त्यामुळे मी फ्री आहे. पण मीरा, तुझ्यामुळे खूप गोष्टी सोप्या झाल्यात बघ. थँक्यू. हो नाही नाही, काय थँक्यू वगैरे, मी इतकं काही केलं नाहीये. पण खरं सांगू का, तुम्हाला असं रिलॅक्स, टेन्शन फ्री बघून मला खूप बरं वाटतंय. नाही म्हणजे तसं जर होणार असेल ना, तर मी काहीही मदत करायला तयार आहे तुम्हाला. मलाही तुला काही सांगायचंय. बोला ना. नाही, असं इथून फोनवरनं नको, घरी आल्यावर मग आपण प्रत्यक्ष बोलू. असं करता तुम्ही नेहमी. मला काही वाटलं की मी लगेच सांगते ना तुम्हाला, मग तुम्ही का असं म्हणजे दरवेळी असंच वागता? सांगतो म्हणून असं ताणून धरता. मी पण यापुढे असंच करणार आहे बघा. किती चिडतेस मीरा? मला खरंच खूप तुझ्याशी बोलायचं असतं, पण मी बोलायला आलो तर तू कामात असतेस. काही ना काहीतरी तुझं चालूच असतं. माझ्याही डोक्यात येतं कशाला डिस्टर्ब करायचं, मग मी नाही बोलत. एक मिनिट, कोण कोणाला बोलतंय? मी बिझी असते. हो, तुम्हीच कायम बिझी असता. कधी काही बोलायला तुम्हाला फोन केला की मीरा मी तुला नंतर फोन करतो, असं रागाने मला ओरडता आणि फोन ठेवून देता. मग मी काय बिझी आहे? मी तर घरीच आहे, मला कधीही फोन करू शकता तुम्ही. एक मिनिट, मी ओरडून कधी बोललो तुझ्याशी? कधी म्हणजे मला तर आठवत पण नाही. काय उगाच आपलं काहीतरी वाटेल ते आरोप करतेस का माझ्यावर? एक मिनिट, तुम्ही माझ्यावर आरोप करताय की मी बिझी असते, तोही खोटा. तुम्ही कसं काय म्हणू शकता की मी बिझी असते? पण तू जर मला आज वेळ दिलास तर मलाही तुला काहीतरी सांगायचंय. म्हणजे खरंच काहीतरी खास कारण दिसतंय. सांगा ना, काय सांगायचंय, बोला ना. नाही, ते फोनवरनं नको. रात्री घरी आल्यानंतर प्रत्यक्ष भेटून बोलूया. बरं, देईन वेळ मी तुम्हाला. तुम्ही रात्री आलात ना की आपण छान गप्पा मारू. माझ्या दुर्वासाठी ठेवलेला खास वेळ मी तुम्हाला देईन, ठीक आहे? ओके, डन. बरं ऐका ना, मी रात्री जेवणात काहीतरी गोड करू का? नको. आयुष वजन वाढायला लागले, गोड वगैरे नको. बरं ठीक आहे, नाही करत. तुम्ही या लवकर. बाय. बाय. Superb start. Congratulations, guys. थँक यू. चला केक कापा आधी. Come on. Great. एक सेकंड. Yes. Congratulations. थँक यू. It's yummy. Thank you so much. अगं हा केक तर काहीच नाही. पुढे तर बघ 101 केक ऑर्डर करते तुमच्यासाठी. ऑर्डर करून ठेव. ऑफकोर्स द्याव्याच लागतील. आदित्य, तुझ्या स्पीडने काम करतोयस ना, मला तर वाटतं आपल्याला रोजच पार्टी करावी लागणार आहे. मी तर जाम खुश आहे. हे पण आपल्याला काही कळलं सुद्धा नाही. हो ना, मला वाटत होतं हा आपल्या अगेन्स्टच काहीतरी करतोय. आय एम सो सॉरी. पण तुम्हाला या सगळ्यापासून लांब ठेवणं गरजेचं होतं, नाहीतर सगळा प्लॅनच बिस्कटला असता. दॅट्स ओके. पण आदित्य, आता पुढे काय? आता तुझ्या आयुष्यामधली धडधड, हुरूर कायमची संपणार. तुझं हे घर सुरक्षित ठेवण्यात देवाशी समर्थ आहे. यापुढे तुला माझ्याकडनं कसलाही त्रास होणार नाही, कसलाच नाही. कायम तू सुखात राहशील. म्हणजे मी आता मधुराताईकडे गेलो होतो तर तिथे आदित्यदादा आणि ती तर होतीच, पण सोबत उत्तराताई सुद्धा तिथे होती.
काहीतरी बोलणं सुरू होतं त्यांच्यात. हे बघ अथर्व, त्यांचं काहीतरी बोलणं सुरू आहे म्हणजे काहीतरी कारस्थानच करत असतील असं नाही ना? आणि असलं तर